सर्वांना प्रेज द लॉर्ड डेली डिवोशन मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजचं वचन आहे लूक 2 आणि वचन 37 मध्ये असं लिहिलं आहे, आता ती 84 वर्षाची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करीत असे. हालेलुया. तर आज या वचनातून आपल्याला काय शिकायचं आहे? हन्नाच्या जीवनातून प्रियांनो खरोखर आपल्याला उत्तेजन देणाऱ्या आणि आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या आणि आशीर्वाद देणाऱ्या भरपूर अशा गोष्टी आपल्याला या 84 वर्षाच्या एका वृद्ध व्यक्तीच्या जीवनातून शिकायला मिळत आहे. तर पहिली गोष्ट प्रियांनो, तिच्या जीवनामध्ये तिच्या मनासारखं काहीही झालेलं नाही. ती 7 वर्षातच आपल्या नवऱ्याला अंतरली आहे. लग्नानंतर 7 वर्षातच ती विधवा झालेली आहे. एक विधवा बाई, पण तिने आपलं पाचारण, आपली सेवा, देवाविषयी लोकांना सांगणं तिने बंद केलेलं नाही आणि म्हणून ती तिच्या जीवनामध्ये एक आशीर्वादित अशी स्त्री आहे. हालेलुया. प्रियांनो, तिच्या जीवनातून आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी शिकायच्या आहेत. तर पहिली गोष्ट, ती देवाचं मंदिर सोडून गेली नाही. ती लोकांना देवाचा मार्ग, देवाचं वचन शिकवत होती आणि महत्वाची गोष्ट, या 84 वर्षाच्या पिरियड मध्ये देखील ती उपास आणि प्रार्थना करत होती. हालेलुया. तर या प्रियांनो, आज या वचनातून आपण शिकूया की आपल्या मनासारखं झालं किंवा नाही झालं तरीही आपण देवाची सेवा करणं गरजेचं आहे. कारण देवाची सेवा आपण जितकी करू तितकं देव प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतो.